हे घे. थँक्यू. आशू, भाऊंच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणजे ते सतत बोलत नसतील पण तरी तू त्यांची जागा घ्यावी असं त्यांना कायम वाटतं. भाऊंची जागा मी कशी घेणार? त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यांची जागा आपण नाहीच घेऊ शकत. पण भाऊंनी हे जे काही सगळं उभं केलंय ते कणाकणाने वाढवण्याचा सांभाळण्याचा प्रयत्न आपण करूच शकतो ना. आणि आता ही जबाबदारी तू घ्यायची आहेस. मी घेतलीये, मी ठरवलंय डेडिकेशननी काम करायचं. आणि तू आहेस ना काका, तू मला सल्ले देत जा, मला सांग काय करायचं काय नाही करायचं, मी करीन सगळं. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. त्याने एकदा ठरवलं ना की तो ते करून दाखवेलच. मी ह्यावेळी करेन. हेच बोललो मी भाऊंना, हेच बोलणं झालं आमचं. त्यांना मी म्हटलं की आशू पूर्णपणे केपेबल आहे. तर मला भाऊ काय म्हणाले, मग लक्ष्मण आता त्याची जबाबदारी तू घ्यायची. आशू, खूप गोष्टींवर काम करायचंय आपल्याला. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझा पहिला टास्क काय सांग? काय? इथेच आपल्या या शहराच्या बाहेर आपली एक फॅक्टरी आहे, तिथे जाऊन व्हिजिट करायचं. तो आपला खूप महत्वाचा प्लांट आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तिथे गेलास की ते सगळं व्यवस्थित समजून घे. चालेल. म्हणजे त्याची जबाबदारी तुझ्यावर टाकता येईल ना. आणि काही कठीण नाहीये, तिथे गेलास की तुला आपोआप समजेल. काका, माझं आणि भाऊंचं बोलणं झालं होतं, तर भाऊंनीच मला सांगितलं की फॅक्टरीमध्ये मी जायचंय म्हणून. हो सुहास, पण त्यानंतर माझं भाऊंशी बोलणं झालं आणि आमचं ठरलं की ही आशूसाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळे त्यालाच आता तिथे जाऊ दे, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित कळतील. हा मग सुहासचं काय? नाही, त्यांनी एवढं सगळं प्रिपरेशन करून ठेवलं, त्याचं काय? भाऊ नेहमी असं का वागतात ना, तेच मला कळत नाही. काय चाललंय हे आई? अगं हो हो कीर्ती, एवढं अपसेट व्हायचं काहीच कारण नाहीये. मी बोलेन त्यांच्याशी. आणि कसं आहे, सुहास अनुभवी आहे, त्याला ऑफिसमध्येही काम असतं. आता अशा नवीन सिच्युएशन्स आशू कशा सांभाळतो, त्याला हँडल करता येते का हे बघायला पाहिजे. ते करूया ना. हो हो. अगं पण आई, कीर्ती, अगं असू दे. भाऊंनी आणि काकांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे काहीतरी त्यांचा विचार नक्की असेल ना. आशू, तू जा फॅक्टरीत, मी जातो काका ऑफिसला. ताई, हे घे, तू जॅम खा. ते ग्लास दे, ज्यूस देते तुला जरा. बरं आशू, हा मी काय सांगत होतो तुला, तर तिथे जायचं, तिथले सगळे वर्किंग कंडिशन समजून घे आणि त्याचा एक बेसिक रिपोर्ट बनव. ओके ओके, मग आपण पुढचं काम करूया. चालेल. ठीक आहे, डन. बॉटल गॅरेज मध्ये? काय आहे? काय? काय आहे? अगं तेच म्हणतोय, काय? दारूच्या बाटल्या आहेत की नाही? हा, दारूच्या बाटल्या तो. कोण आणून ठेवतो तिकडे सामान गॅरेज मध्ये? इथे कुठून आल्या? आपल्यापैकीच कोणतरी आणून ठेवतं ना गॅरेजचं सामान. तिथे या बाटल्या कशा आल्या? मला काय माहिती कुठून आलं. मला सांगायचं नीट. मला काय माहित कुठून आलं असेल. तुझ्या तर आता सांगतो का मला कुठून आल्या? हा, नाही तर इतका मारीन ना तुला. सांग. नाही, ऐक 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 सांगतो प्लीज मला सोड. मी सगळं खरं सांगतो. बॅटिंगचं ना मला बॉलिंग पाहिजे. काय पाहिजे? बोल बोल, पटकन बोलायचं, पटकन बोलायचं. सांगतो. अगं शिवा, त्या दिवशी पार्टी होती ना आपली, त्या दिवशी आम्ही तुझ्या आणि आशूच्या ड्रिंक मध्ये दारू मिक्स केली. ऐकून घे. कारण काही चुकीचं नव्हतं, फक्त आम्हाला तुम्हाला ना जवळ आणायचं होतं. म्हणजे काय, तू तुझ्या मनातलं सगळं त्याला सांगून टाकशील असं आम्हाला वाटलं. आणि ना खरं सांगतो,
आम्ही अजिबात दारू प्यायली नाही. हेच फक्त कारण होतं. आई शपथ आम्ही दारू नाही प्यायलो ग. ए चोरांनो, ए कुठे पळताय? ते काम होते माझं. परवाची गाडी आणायची. आलो आम्ही. नाही नाही, ते सगळं राहू दे. इकडे ये. इकडे या. सगळ्यांनी इकडे लाईनीत उभे राहा. इकडे या. ये इकडे. ये इकडे. सगळ्यांनी या इकडे. हसतो काय देईन ठेवून एकच. ये इकडे. हा सांगा. हा 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 काय प्रकार आहे इथे? काय प्रकार आहे? ए दात काढू नका. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की असं काही नाहीये. तुम्ही भलता चालता काय विचार करता रे? अरे नाही असं काही. परत हे सगळे धंदे करायचे नाही ना फालतूचे. हे बघ शिवा, मी यांच्यात नव्हतो. त्यांना मी आधीच सांगितलेलं. हे मला माहिती आहे तुझ्या मनात असं काहीही नाही आहे. मी बोललेलो की नाही? मी बोललेलो. काय बोललेलं मी बोललेलो असं तुम्हाला. अरे हे मी बोललेलो की नाही? बोललेलो. काय? एक मिनिट. अरे शाण्या पण साथ दिली ना त्यांना. एवढं होतं तर आधी मला सांगायचं ना. का नाही सांगितलं मला? अगं शिवाय, तुला आत्ता जरी वाटेल नसेल ना, पण तू जर विचार केला ना तर तुलाही वाटेल की तुझं पण त्याच्यावर प्रेम आहे. हे असं काही नाही. हा उगाच तिला काही सांगू नका तुम्ही. ए गप, तुला विचारलं का? तुला विचारलं का? ते विचारलं का म्हणजे काय अक्कल आहे तुला? तू काय बोलतो? तुम्हाला माहिती आहे ना मी काय बोलतो. अरे तुला विचारलं, तू बोल ना. तुला बोललो. मी तुला बोलतो. तुला बोललो. शांत बसा सगळ्यांनी. एकदम शांत. तुम्हाला मी परत सांगते की असं काहीही नाहीये. वाटेल ते बोलू नका. अरे तो मित्र आहे आपला फक्त. नाही तुम्ही असे नाही ऐकणार. तुम्हाला आज मी शिक्षा देणारच. ए शिवा, मी घेतो जबाबदारी. यापुढे असं कधीच नाही होणार. आणि शिक्षा वगैरे कशाला, काय लहान आहे का आता आम्ही? काय रे? ठीक आहे, आम्ही जबाबदारी घेतो. ए शिवा सॉरी, आता नाही होणार, खरंच नाही होणार शिवा. नाही होणार ना? पण जबाबदारी त्याने घेतली आहे ना. आधी याच्यापासून सुरुवात. चल, कोंबडा बन. चल. कोंबडा शिवा मारून. कोंबडा बन सांगते ना, खाली बस. कसं बस. बनतं? नाही. नाही हसायचं आहे? बस खाली. बस खाली. बस खाली. बस. ए बना रे कोंबडा बना. तू बस. इकडे जा. बन कोंबडा. बस. हॅलो, बोल बाबा, काय आलं? बा मांजा शेठ, जरा ऐक ना, चल माझ्याबरोबर. आशू भाई, अरे मी कुठे आहे तर विचार. बर बाबा, कुठे आहेस तू? अरे मामाकडे आलोय. बरेच दिवस आई मागे लागली होती की जाऊन येऊ. आज मला वेळ होता, मीच तिला म्हंटल की चल जाऊन येऊ म्हणून. काय यार मांजा, का रे, काय आलं? आपली जी सिटी बाहेर फॅक्टरी आहे बघ, वर्कशॉप आणि फॅक्टरी आहे, तिकडे जायचं होतं. तिकडनं जरा ऑटोमोबाईल्स रिपोर्ट आणायचे होते. काका बोलला होता. आता मी चाललोय, लॉंग ड्राईव्ह आहे, कदाचित रात्रही होईल. तर म्हणलं कोणीतरी विश्वासाचं घेऊन जाऊ बरोबर. आणि तू बिझी आहेस. मग एक काम कर ना, जाऊन ये ना. नाहीतर एक काम कर, कोण रिकाम आहे का बघ, सोबतीला घेऊन जा. त्यात काय? कोणाला घेऊन जाऊ आता? तू नाहीस तर कोण आहे? अरे यार, ऐक ना, एक काम कर, त्या हिला घेऊन जा ना, शिवाला. अरे हा, शिवा आहे ना. माझ्या डोक्यातच आलं नाही रे. पण शिवा येईल का? येईल म्हणजे यायलाच पाहिजे. हे बघ भावा, तिला जेव्हा जेव्हा गरज असते ना, तू मदतीला जातो. आता जाऊन बिंदास विचार, येईल ती. ठीक आहे, चला मग विचारतो मी तिला. ठीक आहे, चालेल, जाऊन या. ओके, एन्जॉय, मामाकडे मजा कर. अजून किती वेळ थांबायचंय? किट्टू डार्लिंग, अगं शांत हो. चिडून काय होणार आहे का? चिडू नको. मग काय करू? वेळ बघतोयस? अगं ठीक आहे, येईल तो. कुठल्या तरी कामात अडकला असेल. म्हणजे आपल्याला कामं नाहीयेत? काय रे, किती वेळ? सॉरी, जरा काम आलं होतं अर्जंट. ए, तुझ्या कामाचं सांगू नकोस. आम्ही जे काम दिलं ना, ते कुठपर्यंत आलंय ते सांग. त्याला थोडा वेळ लागेल. काम सोपं नाहीये, थोडं थांबावं लागेल प्लीज. काय समजतोस रे तू स्वतःला? हे बघ, आम्ही काम दिलंय तुला, त्यामुळे ते काम वेळेतच व्हायला पाहिजे. आणि या कामात फक्त आमचा फायदा नाहीये, तुझा किती फायदा आहे ना हे तुला चांगलंच माहिती. हे बघा मॅडम, तुम्ही हे मला काम म्हणून जरी दिलेलं असलं तरी मी हे काम म्हणून करत नाहीये. दिव्यावर माझं खरंच प्रेम आहे आणि तिला मिळवण्यासाठी मी हे सगळं करतो. आणि या सगळ्यात मला तिला दुखवायचं तर अजिबात नाही. अच्छा, हो का? नाही मग ठीक आहे,
मग मीच एक काम करते, मी अशा माणसाला हे काम देते जो माणूस हे काम म्हणून करेल. तू तुझ्या दिव्याचं मन जपत बस रिकाम्या खिशाने. चल सुहास. ठीक आहे, मी करतो घाई. पण या सगळ्यात दिव्याबरोबर मी काहीही चुकीचं करणार नाही हे मी अगोदरच सांगून ठेवतो. एक लक्षात ठेव, तू आमच्या कंपनीत कामाला आहेस, त्यामुळे तुझी नोकरी आत्ता या क्षणाला जाऊ शकते. बोलताना जरा विचार कर. चल उतर. काय समजतो रे हा स्वतःला? म्हणे दिव्याला दुखवणार नाही. माज बघतोयस का त्याचा? किटू डार्लिंग, डोंट वरी, हा इझिली मॅनेज होईल. आपल्या गळाला लागलेला फार महत्वाचा मासा आहे हा, याला असं सोडून चालणार नाही. हाय शिवा. अरे काय क्वीन कुठे? अगं ते क्वीन गेली सर्व्हिसिंगला, सो ही रिप्लेसमेंट क्वीन आहे. अच्छा, ऐक ना, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. कळलं मला ते. कसं कळलं? मग अशी गाडीत उतरला ना तेव्हाच कळलं काहीतरी विचारायला आलाय. हो का? ऍक्च्युली ते तू काय काम करते आता? अरे ही बघ ना, ही बॅटरी बदलते रे. ह्या बॅटरी एवढ्या खराब होतात ना लगेच. हे बघ. अरे MNC LPF ची आहे का? खराब होते, 2-2 महिने त्या खराब होतात रे. तेच काढ. हा, हेच ऐकलंय मी, LPF च्या लगेच खराब होतात. अगं मी ती याची वापरतो, MNC. आमच्या गॅरेज मध्ये त्याच असतात. MNC ची डीलरशिप होती आमच्याकडे. हो का? हा, वाटलं तुला डिस्काउंट मध्ये देतो ना. बरं दे. 1 मिनिट. हा, तू हे विचारायला आलाय मला? नाही हे विचारायला नाही आलो. ऍक्च्युली मला तुला विचारायचं होतं, एक ऍक्च्युली काम होतं तुझ्याकडे. म्हणजे मी तुला अशी वेळोवेळी अवेळी मदत केली आहे ना, तो तू मला मदत करशील का? हो, काय झालं? तो काम असं आहे की बरं, मी येते. अरे क्या बात. थँक्स यार शिवा. मला ना वाटलं तुला काय वाटेल, मग हो म्हणशील नाही म्हणशील. मी आले फ्रेश. क्या बात आहे. उरते का जागा, होते का तुला? अरे काय तिकडे काय करतो? अरे मी शिवाला घेऊन जायला आलोय. आमचं जरा एक काम आहे. आमची एक फॅक्टरी आहे शहराबाहेर, सो तिथे जरा ऑटोमोबाईल्सचे रिपोर्ट बघायचे आहेत मला आणि थोडं अनालाइज करायचंय, म्हणून मी शिवाला घ्यायला आलोय. मांजा नाहीये ना आज, त्यामुळे. बरोबर, थँक्स. पण वेळेत तिला इथे आण बर का. चालेल ना काका, थँक्यू. हा, चला निघूया आपण. बरं ऐक ना, मला जमेल नाही सगळं. काय बोलते यार तू? तू मेकॅनिक आहेस यार शिवा. ए शिवा, मला सांग, आपल्या गॅरेज मध्ये गाडी आल्यावर तू रिपेअर करतेस की नाही? हा, तशीच हेल्प कर त्याला. हा, बरोबरच बोलतोय तो. आणि ऐक, असं कुठलंच काम नाहीये जे आमच्या शिवाला येत नाही. बाय गँग. बाय. चला. शिवा, हे बघ, मला असं वाटतं ज्याचं काम त्याने करावं. हे बघ, तुला ते काम जमेल, पण हे काम आशूचं आहे. आपण उगीच पडायला नको. काय रे? हो ना, तू कशाला जातेस त्याच्यासोबत? काय मिळणार आहे तुला तिकडे जाऊन? बरोबर. बघा, तुम्ही दोघं खूप चुकीचं बोलता. अगं, आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा वेळोवेळी तो आलाय की नाही आपल्या मदतीला? मग आता जर त्याला माझी गरज आहे तर माझं कर्तव्य आहे त्याला मदत करणं. त्यामुळे मी जाणार. शिवा चल ना. हा, हो, आले. बाय शिवा. बाय. काळजी घे. मला सगळं माहिती आहे. तुम्ही दरवेळी आडकाठी का घालता रे? काय घालतो? तो आलाय काहीतरी काम घेऊन, तर तुम्ही कसं प्रत्येक वेळी ती जाणार मदतीला. अरे हो, पण प्रत्येक वेळी. अरे, पण नाही, पण नाही, आता 10 वेळा येत राहणार. आणि ते मदत- दिव्या, एक विचार. विचार. तुला पैसेवाला नवराच का हवाय? आय मीन, ते एवढं इम्पॉर्टंट आहे का? समजा एखादा गरीब पण खूप चांगला आणि प्रेम करणारा मुलगा मिळाला तर नाही चालणार?
हे बघ, तुला माहितीच आहे माझ्यासाठी पैसा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. प्रेम कितीही असलं तरी प्रेमाने पोट भरत नाही, प्रेमाने शॉपिंग होत नाही. त्यासाठी पैसाच लागतो. आणि प्रॅक्टिकली बघितलं तर मला आयुष्यात प्रेम खूप मिळालंय आणि पुढे मिळेलही, पण पैसा नाही. म्हणून माझं क्लिअर आहे, मला श्रीमंत मुलगाच हवाय. म्हणजे पैसा तुझी पहिली प्रायोरिटी आहे. मग बाकी घरातली लोक कशीही असली तरी चालेल? येस ऑफकोर्स. कारण प्रेमाने माणूस फक्त 4 दिवस आनंदी राहू शकतो. पैसा असला ना की माणूस आयुष्यभर सुखी जगू शकतो. आणि मला असं वाटतं, नाही, मला खात्री आहे की पैशांशिवाय माणूस जगूच शकत नाही. मी लहानपणीपासून गरिबी पाहिली, म्हणून मला आता श्रीमंती पाहिजे. पण तू हे सगळं का विचारतोय? म्हणजे काही झालंय का? दिवाळं नाही ना निघालंय तुझं? नाही नाही, मी आपलं सहजच. बरं, मी निघू का? उशीर होतोय, बायाजी वाट बघत असेल आणि घरी बोलायचंय. हो हो हो, आहे लक्षात. तू जा. बाय डार्लिंग. बाय. दिव्या, तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. म्हणून मी सुहास आणि कीर्तीची साथ देतोय. पण काहीही झालं तरी तू दुखावली जाशील असं मी काहीही करणार नाही. काहीही झालं तरी तू ज्यांना नको आहेस त्यांच्या घरात मी तुला जाऊ नाही देणार. थँक्स यार शिवा, तू आज आलीस त्यामुळे फील्ड ट्रिपला खूप मजा आली. अरे असं नाही रे, पण मला पण आज ना खूप मजा आली. म्हणजे मी हे सगळं ना खूप पहिल्यांदाच अनुभवलंय असं म्हण. कारण की मला ते काही लिहिता, काही असं बनवता वगैरे येत नाही. मला जे काही माहित होतं ते फक्त बोलले मी. नाही, पण तुझं जे नॉलेज आहे ना या विषयात ते पण खूप छान आहे, थरो आहे. आणि मला पण आवड आहे गाड्यांची, पण तुझ्या एवढं नॉलेज नाही आहे. अर्थात तू प्रॅक्टिकली काम करतेस ना गाड्यांवरती. तू होतीस ना म्हणून मला तो रिपोर्ट बनवता आला. थँक्यू सो मच. अरे बास, केवढ्या वेळा थँक्यू बोलतोय, किती आभार मानणार. मी माच करी ना. हे माजबीज नको करू हं, काही. बरं चल, एक काम करतो, तुम्हाला एवढी मदत केलीस आज तर मी तुला ट्रीट देतो. अरे वा, चालेल चालेल, चला. चल. अरे काय झालं? काय, मला सगळे वॉर्निंगच्या लाईट्स लागलेत. इंजिन ऑइलचा लाईट लागलाय, कुलंटचा लाईट लागलाय. काय झालं एकदम? अरे एक मिनिट, सर्व्हिसिंग केलं होतं ना? माझी गाडी थोडी आहे, कंपनीची गाडी आहे, रिप्लेसमेंट गाडी आहे. माझी गाडी शोरूम मध्ये आहे ना सर्व्हिसिंगला. अरे चालू करून बघ परत एकदा. ए बघ, काहीच होत नाही, इग्निशन पण ऑन होत नाहीये. अरे असं कसं काय? अरे अचानक. ऐक ना, उतरून बघावं लागेल. अरे हो, तू एकदा स्टार्ट कर परत, बघ होतंय का काय. ऐक ना, हे काय दूर काय येतोय बॉनेट मधनं? अरे बापरे. किंवा जरा सांभाळू ना. हा, ते काहीच नाहीये. गाडी. अरे तुझी गाडी लीक होतीये. अरे पण अशी कशी कंपनी रिप्लेसमेंट गाडी आहे ही? ऐक ना, आपण मुंबईपासून 100 किलोमीटर बरोबर, इथे 50-60 किलोमीटर आजूबाजूला काहीही नसणार. तू ऐक ना, एक काम कर ना, गॅरेजवर फोन करून बोलव ना कोणाला तरी प्लीज. अरे फोन काय रेंज नाहीये मला यार, इथे कुठे अडक. तुला आहे का एक फोन? सेकंड, हा बघतो. माझ्याही फोनला रेंज नाही. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे आपल्याला शोधावं लागेल, बघावं लागेल काहीतरी. आणि इथे काय बघणार आहे, इथे काय शोधणार आहे? इथे काही नाहीये आसपास. रात्रभर काय करायचं? एक मिनिट, आवाज ऐक तू. कसला? अरे माणसांचा आवाज येतोय. किंवा तू वेडीस का जरा? आपण जंगलात होत. नाही, एकदम तू शांत हो, एकदम शांत हो आणि आवाज ऐक. मला अगदी आवाज आला बारीकसा.
ऐक 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 येतो येतो तुला आवाज येतो काहीतरी गातायत लोक इथून इथून येतोय आय गेस ऐक हे बाय इथूनच येतोय ऐक ना शिवा हा. नाही तू जंगलात कुठे जाते वेडी आहे का अरे तुझा आहे ना माझ्यावर विश्वास आवाज येतोय मला कोणाचा तरी गाण्यासारखा आवाज येतोय तू तू ये माझ्याबरोबर चल अरे चल पटकन चल माझ्याबरोबर ये पटकन ये ना ती तू वेळ नाहीये प्लीज आपण इथे कशाला जातो आई आपल्याला माहित नाही ना हे बापरे, Please. चल चल इकडे काही माणसांचाच आवाज आहे चल